तेव्हा तुमचं प्रमोशन होणार. जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार तेव्हा प्रमोशन होणार. जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, हा तर प्रमोशन काय माहित नाही तेव्हा कंपनीमध्ये गेल्यानंतर माहित पडेल. त्यानंतर स्वतःबद्दल नाही दुसऱ्यांबद्दल पण विचार ठेवा. करणार स्वतःबद्दल पण नाही बल्कि दूसरों के साथ भी अच्छा व्यवहार करने का, दूसरों के बारे में भी सोचने का सोचो. दुसऱ्यांबद्दल पण विचार करायचा. तिसरा चौथ्या क्रमांकावरती नेहमी सकारात्मक शब्द. काय? हा, पॉझिटिव्ह वर्ड. ऑलवेज यूज पॉझिटिव्ह वर्ड्स. नेहमी सकारात्मक विचार ठेवा. मम्मी ने मारा तो क्या करने का? कंप्लेंट करने का पुलिस स्टेशन में जाके? नहीं. हाँ, या किसी को बोलने का, बड़े भाई को बोल के आने का, भाई देखो मेरे मम्मी डैडी मुझे मारते हैं? नहीं. पॉजिटिव बोला म्हणजे मम्मी ने मारा इसका मतलब मेरा कुछ गलती हुआ है, सर ने डांटा है, टीचर ने डांटा है, मॅडम नी मला, बाईनी मला काहीतरी बोललंय, काहीतरी माझ्यामध्ये काहीतरी उणीव होती, त्याला आज कमी करायचं आहे, त्याला आपल्याला इरेडिक करायचं आहे, म्हणून त्यांनी आपल्याला आज ओरडले. पॉझिटिव्ह शब्दांचा वापर करा. करणार? पॉझिटिव्ह शब्दांचा वापर करायचा. कोणाचा? कुठल्या शब्दांचा बेटा? हा, सकारात्मक राहायचं. नेहमी सकारात्मक राहायचं. दोन बेडूक होते. दोन बेटा इथे लक्ष ठेव बेटा. दोन बेडूक होते. जम करता करता एका दुधाचा पतेला होता, त्यामध्ये ते लोक जातात. दुधाचा देवाचा टोप, दुधाने भरलेला टोप होता, त्यामध्ये दोघे जण जम करतात आणि त्यामध्ये अडकून जातात. ते बोलत गेला आता आपलं आयुष्य गेला, आता आपण काहीच करू शकत नाही. एक जो होता तो काय बोलतो, एक होता, एक बेडूक कसा होता? एक बेडूक कसा होता? अरे एक जो निगेटिव्ह होता तो, आता आपण गेलो रे, आता आपण काय करू शकत नाही, झाला आता आपला, आपण शहापूर मध्ये आलो, आता पण असं आपण आता ते मना बरोरा शाळेमध्ये आलो, आता काहीच करू शकत नाही, आता झाला, आता आपलं आयुष्य संपलं आता. असं एक जण नेहमी नकारात्मक विचार करत होता. दुसरा बोलतो अरे बाबा सकारात्मक विचार कर, आपण अडकलेलो आहे, आपण काहीतरी करणार तर बाहेर निघणार, आपण इथून बाहेर निघू शकतो. तो बोलतात नाही, आता आपण, आता गेलं आपलं आयुष्य, आता आपण यामध्येच आपण मरून जाणार, असा तसा तो निगेटिव्ह विचार करतो, खूप विचार करतो, अभी कुछ होने वाला नहीं, आता संपलं आपलं आयुष्य, संपलं आता, आप कुछ भी नहीं कर सकते, आपण कुछ भी नहीं कर सकते. एक बेडूक निगेटिव्ह विचार करतो. असं बोलता बोलता तो मरून जातो. असं बोलता बोलता तो ताई, असं बोलता बोलता तो शेवटचा फ्रेंड मरून जातो. आपण काय करू शकत नाही, झालं आता आपलं आयुष्य संपलं, आता आपण याच्यातच मरणार, दुधामध्येच मरणार. आपण चुकून आपण इथे आलो, आपल्याला बाहेर निघायला पाहिजे होतं, आपल्याला यायला नाही पाहिजे होता, आपल्याला काय घरून बाहेरच नाही निघायला पाहिजे होतं, आपल्याला त्या क्लासरूम मध्ये नाही गेलं पाहिजे होतं, आपल्याला तसं नाही झालं पाहिजे होतं. बघा झालं ना, आता झालं ना वाईट, आता आपण डुबलो नाही याच्यात, संपला आता आपलं आयुष्य संपला. तो बोलतो अरे बाबा थांब जरा, काहीतरी विचार कर, चांगला विचार कर. तो हात पाय तर फिरव, हात पाय चालवत राहा. तो ऐकत नाही, तो काय करत नाही, निष्क्रिय होऊन तो मरून जातो. पण दुसरा असतो तो कोण असतो? पॉझिटिव्ह थिंकर असतो. तो बोलत नाही काहीतरी होणार, काहीतरी होईल याच्यात, ठीक है ना. आज पिताजी अपने गिरणी कामगार है ना, ठीक है. आज शाहपुर में अपना ठेला लगता है ना, ठीक है. वडील वडेपाव विकतात ना, ठीक आहे. वडील ऑटो चालवतात ना, ठीक आहे. आज आपण लहान मुले ना, चिमुकले ना, ठीक आहे. आज आपण मुलगी आहे ना, ठीक आहे. आपण ते मन बरोरामध्ये शाळेमध्ये शिकत आहे ना, ठीक आहे. आपण जनकल्याण शिक्षण प्रसार मध्ये आहे ना, ठीक आहे. तो विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करतो, हात पाय फिरवत राहतो. फिरवतो काय होतं माहितीये का? जेव्हा तुम्ही दुधाला तुम्ही जेव्हा शेक करतो, काय होतं? कोणी असं हे केलंय का, त्याला असं मथनीने फिरवलंय का? काय होतो? ते जाड होतो. ताईसाठी टाळ्या झाला पाहिजे पहिले. वो हाथ पैर घुमाते रहता है और उधर एक लेयर बन जाता है और उसके ऊपर वो बैठ जाता है और वहां से जम करके बाहर आ जाता है. समझला तुम्हाला? वो हाथ पैर से दूध को घुमा रहा था और घुमाते घुमाते उसमें से मलाई जम गया. मलाई एक लेयर बनता है, उसको हम लोग मक्खन बोलते हैं. वो मक्खन जम जाता है. मक्खन जमने के बाद वो फेस देखा ना, फेस जम जाता है, उसके ऊपर वो जम करके आ जाता है, उसको जमीन मिलता है और उस पे से जम करके वो टोप में से, इतने बड़े टोप में से बाहर आ जाता है. कहानी खत्म हो गया. काय शिकलो सांगा? ये कहानी से क्या सीखा? पॉजिटिव हाँ, वर्ड्स,
हाँ बेटा, हाँ, नकारात्मक सिच्युएशन मध्ये पण सकारात्मक विचार करा. आज पैसे नाहीये ना, ठीक आहे. आज अपने पास डिग्री नहीं है ना, ठीक है. आज मी 10 वर्षाचा आहे ना, ठीक है. आज आम्ही मन बरोरा शाळेमध्ये आहे ना, आज आम्ही जनकल्याण मध्ये आहे ना, आज आम्ही असं आहे ना, आज आम्ही तसं आहे ना. आज मेरे को इंग्लिश नहीं आ रहा है ना, आज मेरे को मराठी नहीं आ रहा है ना, आज हिंदी नहीं आ रहा है ना, आज साइंस नहीं आ रहा है ना, आज मेरे पास टाई नहीं है ना, आज मेरे पास चोटी नहीं है ना, आज मेरे पास बाल नहीं है ना, आज मेरे पास बैग नहीं है ना, आज माझ्याकडे पुस्तक नहीं है ना, आज माझ्याकडे चश्मा नहीं है ना. आज नहीं है ना साहब, आज नहीं है ना, कल तो होगा. कल अपना ही है, कल अपना ही है ना आपका. तो नेहमी काय करणार आजपासून सकारात्मक विचार. कुछ भी हो जाए, कुछ भी हो जाए. ताई लोक आपल्याला चिडवणार, पण सकारात्मक विचार ठेवायचा. अरे तुम्ही लोक शहापूरमध्ये राहतात, तुम्ही काहीच करू शकत नाही, ठीक है ना. आम्ही शहापूरमध्ये राहतोय ना, आता बघा ना, बस वेट करो. अरे तुम तो उसका बच्चा है ना, वो किसान का बच्चा है ना, तो क्या किसान का बच्चा आगे नहीं जा सकता है क्या? शेतकरीचा मुलगा मुलगी पुढे नाही जाऊ शकत का? अरे तुम लोग तो मन बरोरा में सीखता है ना, वो जनकल्याण में सीखता है ना, तो क्या हुआ? आज हमारा स्कूल इंटरनेशनल नहीं है ना, आज स्कूल इंटरनेशनल नहीं है ना, आज कल होगा. हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ताकत बढ़ता है. सोने को जितना आग लगाओ उतना प्रखर निकलता है. चांदी को जितना धार लगाओ उतना ही वो चमकता है. नदियों सा आदर पाना है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हर संकट का हल होगा, आज नहीं तो हल होगा. क्लियर हो गया? हर संकट का हल होगा. वो बेडूब जो होता है ना, एक निगेटिव वाला, वो क्या होता है? डूब जाता है. और जो सकारात्मक वाला रहता है वो जिंदा रहता है. क्लियर हो गया? समझ में आ गया ये पॉइंट? नेहमी कुठला विचार करायचा? सकारात्मक. पहिले पॉइंट काय होता? पहिला पॉइंट नेहमी चेहऱ्यावरती स्माइल. दुसरा रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. आज आई मी बाजारात जाऊन भाजी घेऊन येऊ का? हा, अरे बदल दिसला पाहिजे. घरच्या लोकांना बदल दिसला पाहिजे. किसको लेडीज के बीच में बैठने का है? पिछली बार कौन बैठा था वो दीदी के बीच में? हितेश बैठा था. हाँ, फिर से बैठेंगे बेटा, आज भी बैठेंगे इधर बीच में, बैठेंगे इधर. हाँ अच्छा ठीक है. इधर 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 ध्यान दो, इधर ध्यान दो ना बेटा. चलो, दूसरा नंबर रिस्पॉन्सिबिलिटी. तीसरा नंबर थिंक अबाउट अदर्स. चौथा क्रमांक पॉझिटिव्ह थिंकिंग. पाचवा हा पाचवा लिहितो ना. नेहमी विन विन म्हणजे समोरचा पण फायदा झाला पाहिजे, आपला पण फायदा झाला पाहिजे. नेहमी विन विन वरती काम करायचं. हा, विन विन वरती काम करायचं. विन विन म्हणजे काय? समोरचा पण फायदा झाला पाहिजे, आपल्या कामामुळे समोरचा पण फायदा झाला पाहिजे आणि आपल्याला पण